नमस्कार, मी सुवर्ण 10च्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात आपण करणार आहोत एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातल्या बातमीनं। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे, संप अजूनही सुरू आहे। कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ संपाबाबत आज महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली आहे। दरम्यान एसटी कर्मचारी संप मागे न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। या संदर्भात शिष्टमंडळ बैठकीत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान मुंबई हायकोर्ट उद्या या संपाबाबत निर्णय देणार असल्याने आजच तोडगा काढावा लागणार आहे। सर्व कर्मचाऱ्यांच्या भावना ह्याच आहेत की आम्हाला विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घ्यायचा नाही आणि त्यामुळे आता परत 10 वाजता आम्ही सगळेजण एकत्रित बसणार आहोत आणि पुढे काय करायचं, आंदोलनाची दिशा काय ठरवायची हे सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत बसून आम्ही ठरवणार आहोत। सरकारला हात जोडून आमची हीच मागणी आहे, हीच विनंती आहे की ही सगळी लोक आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत। 35 लोकांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत। काल सुद्धा परत पालघरमध्ये आत्महत्येचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून या विषयाकडे गंभीरतेनं बघणं गरजेचं आहे। लोकांचा जीव खूप महत्त्वाचा आहे आणि मग राजकारण, परंतु या विषयाकडे गंभीरतेनं सर्वांनीच बघणं गरजेचं आहे आणि सरकारनं या विषयावरती ताबडतोब निर्णय घ्यावा हीच आमची मागणी आहे। या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, 10 वाजता पुन्हा चर्चा होतीये। सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि संपकर्यांचं एक शिष्टमंडळ आज दिवसभरात काय तो निर्णय घेणार आहे। काय सांगाल, एक विलीनीकरणाची जी मागणी आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर सगळ्या मागण्या मान्य झाल्यात, त्याबाबत कर्मचारी समाधानी आहेत का? कारण कालच स्पष्ट करण्यात आलेलं होतं परिवहन मंत्र्यांकडून की विलीनीकरण 1-2 दिवसात शक्य नाही। सुवर्ण, कर्मचाऱ्यांची जर भूमिका बघितली तर आक्रमक अशी आपल्याला पाहायला मिळते। त्याने असं सांगितलंय की राज्य सरकार अशा प्रकारचे वेगवेगळे अनेक वेगवेगळे प्रकारचे मार्ग जे आहेत ते काढत असतात, मात्र आमच्या मागण्या ज्या आहेत ती मुख्य जी मागणी आहे ती विलीनीकरणाबाबत ही पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही असं सांगितलंय। त्याचबरोबर याच्या आधीही संप झाले, याच्या आधीही आंदोलनं झाली, सरकारनं अशा प्रकारची आश्वासनं दिली, मात्र कुठच्याही प्रकारच्या आश्वासनांचं पालन जे आहे हे झालेलं नाही असं या कर्मचाऱ्यांची एक भावना आहे। आणि आज या संपूर्ण बाबतीत एक बैठक जी आहे ही अंतर्गत बैठक या कर्मचारी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये ही एक बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर आंदोलन नेमकं कसं असेल, त्याची दिशा काय असेल या बाबतीत एक निर्णय जो आहे तो ह्या बैठकीत घेतला जाणार आहे। खरं तर आजच्या दिवसात आपण पाहायला गेलं तर काही कर्मचारी जे आहेत ते आक्रमक भूमिका घेऊ शकतात, आक्रमकपणे आज कर्मचारी जे आहेत हे रस्त्यावरती उतरू शकतात, तशी शक्यता जी आहे ती आझाद मैदानमध्ये आपल्याला दिसून येते। कारण का अनेक कर्मचाऱ्यांचं असं मत आहे की आम्ही आता वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करणार आहोत, की अत्यंत आक्रमकपणाने ही आंदोलन करणार आहोत अशी भूमिका जी आहे ती या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। आणि आत्ताची जर आपण एक महत्वाचा भाग याच्यामध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पुरुष कर्मचारी जे आहेत ते या संपामध्ये दाखल झाले होते, मात्र आता महिला कर्मचारी सुद्धा जे आहेत आझाद मैदानच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। महिलांची संख्या जी आहे ती आता आझाद मैदानमध्ये मोठ्या संख्येनं वाढते, त्यामुळे आता या कुठेतरी आंदोलनाला एक आक्रमक रूप येण्याची शक्यता जी आहे ती दाट वर्तवली जाते। सुवर्ण, नक्की विशाल, मात्र एक विषय आहे तो असा की 2 दिवसात विलीनीकरण शक्य नाही असं जरी परिवहन मंत्री म्हणत असले तरी अनेक कर्मचारी आंदोलक असं म्हणतायत की निदान आम्हाला लिहून द्यावं की पुढच्या 4 महिन्यात 5 महिन्यात विलीनीकरणाचा प्रश्न सोडवतील किंवा विलीनीकरण केलं जाईल, अशी जी हमी या कर्मचाऱ्यांना हवी आहे। सरकार मात्र तितकं पॉझिटिव्ह दिसत नाही। नक्कीच सुवर्ण, खरं तर सरकारचे कुठचेही प्रतिनिधी जे आहेत ते आझाद मैदानावरती या कर्मचाऱ्यांची भेट घ्यायला आलेले नाहीत। कर्मचाऱ्यांचं असं मत आहे की आम्हालाही मान्य आहे की विलीनीकरणासाठी प्रक्रियेसाठी वेळ जाऊ शकतो, आम्ही आडमुठे भूमिका घेत नाही आहोत, मात्र मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त करावं की आम्ही विलीनीकरण इतक्या महिन्यामध्ये करून देतो किंवा त्याला 4 महिने लागतील, 5 महिने लागतील। त्यानंतर ज्यावेळेला मुख्यमंत्री अशा प्रकारचं आम्हाला एक आश्वासन देतील, एक लेखी पत्र देतील, त्यावेळेला आम्ही उद्यापासून कामावरती रुजू होऊ, उद्यापासून एसटी जे आहेत त्या डेपोमधून बाहेर काढू अशी भूमिका जी आहे ती या कर्मचाऱ्यांची आहे। आणि कर्मचाऱ्यांचं थेट असं मत आहे की परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरती आमचा कुठच्याही प्रकारचा विश्वास नाहीये,
त्यामुळे या बाबतीत मुख्यमंत्र्यांनीच आता लक्ष घालावं आणि मुख्यमंत्र्यांनीच एक प्रकारे लेखी पत्र द्यावं अशी मागणी जी आहे आता या मोर्चेकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते. नक्की धन्यवाद विशाल, आपण माहिती दिल्याबद्दल. एसटी कर्मचारी आक्रमक झालेला आहे. पुरुष कर्मचाऱ्यांसोबत आता महिला सुद्धा आझाद मैदानामध्ये पोहोचत आहेत. जेवढी पुरुषांची संख्या आझाद मैदानावर होती तितकीच आता महिलांची संख्या होऊ लागली आहे या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता. जरी 1-2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये विलिनीकरण शक्य नसलं, एसटीचं सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नसलं तरी निदान आम्हाला लिखित स्वरूपात दिलं जावं, कारण आत्तापर्यंत अनेक आंदोलनं केली आणि त्या आंदोलनातून काहीच निष्पन्न झालं नाही. म्हणून आम्हाला लिहून द्यावं की पुढच्या 2 महिन्यात 3 महिन्यात किंवा 5 महिन्यात आम्ही एसटीचं विलिनीकरण सरकारमध्ये करू. मात्र तसं लिखित स्वरूपात यायला सरकार अजून सकारात्मक नाही. सगळ्या आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन केलेलं आहे की आमचा आवाज ऐका, आमच्या व्यथा ऐका आणि आमचं म्हणजे एसटीचं सरकारमध्ये विलिनीकरण करा. एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदान येथील आंदोलनाचा 7वा दिवस आहे. अनेक बैठका होत आहेत, मात्र तोडगा कोणताही निघत नाही आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आता हट्टाला पेटलेले आहेत की एकतरी लेखी आश्वासन दिलात तरच आझाद मैदान सोडू, अशा प्रकारची भूमिका जी आहे ही एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. आणि आपल्यासोबत काही एसटी कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. संपाला सुरुवात झालेली आहे, बैठका चालू आहेत, शिष्टमंडळ जात आहे, चहापान होत आहे, परत येत आहे, मात्र हाताला काही लागत नाही आहे. आता भूमिका काय असणार आहे? आमच्या कामगारांची पहिल्यापासून एकच मागणी आहे की महाराष्ट्र एस टी महामंडळाचं विलिनीकरण हे राज्य शासकीय कर्मचाऱ्यामध्ये झालं पाहिजे. हे करण्यासाठी तुम्ही अनेक वाटा चोकाळल्या, अनेक वेळा आम्हाला आमिषे दाखवली. 7वा वेतन आयोग देतो, तुमच्या इन्क्रिमेंटमध्ये वाढ करतो, घरभाडे देतो, महागाई भत्ता वाढवला, परंतु आम्ही कुठल्याही असल्या आभूषणाला तुमच्या घाबरणार नाही किंवा भुलणार नाही. आम्हाला जे पाहिजेल आहे ते विलिनीकरण शासनाने दिलं पाहिजे. आमची पहिल्यापासून एकच घोषणा आहे, याल तर बरोबर, न याल तर वगळून आणि आडव्या आला तर तुडवून आम्ही आमच्या मार्गानं जाणार आहे. ज्या पद्धतीनं बस डेपोमधनं बस बाहेर काढल्या जात आहेत, मग खाजगी चालक त्यामध्ये बसवले जात आहेत. खरं तर मोठ्या संख्येनं संप कर्मचारी जे आहेत ह्या संपात सहभागी झालेले आहेत. मात्र बस कुठेतरी ह्या बाहेर काढून हे आंदोलन किंवा तुमचा संप सरकार दाबण्याचा प्रयत्न करते. अगदी बरोबर बोला आपण, कारण की आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जनसंपर्क आहे. कुठल्याही डेपोतून एकही गाडी निघाल्या नाही. फक्त सरकार दिशाभूल करत आहे की गाड्या चालू झाल्या, पण एकाने पण गाडी बाहेर काढलेली नाही. आम्ही त्या निर्धारावर ठाम आहोत आणि हे सरकार म्हणते की विलीनीकरण शक्य नाही. मला एकच सांगायचं सरकारला की तुम्ही एस टीची जेवढी मालमत्ता आहे, जेवढी जागा आहेत, गाळे आहेत एस टी महामंडळाचे, ती जी मालमत्ता तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या आणि तुम्ही डिझेलचं कर माफ करा, टोल कर माफ करा. तर हे एस टी शासन जे आहे फायद्यात येईल आणि सरकारला पण फायदा होईल आणि जनतेला पण फायदा होईल आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा पण फायदा होईल. विलीनीकरण जर झालं तर तुम्ही म्हणताय की तुम्ही वेतन म्हणजे सरकारी कर्मचारी पण आम्ही तुम्हाला वेतन देऊ, पण जे सरकार ह्या कमी पगारामध्ये आम्हाला वेळ काढूपणा करतोय. 2-2, 4-4 महिने आम्हाला उशिरा करतोय पगार देण्यासाठी. जर आम्हाला वाढीव वेतन दिलं तर यांचं काय भरोसा, परत हे असंच करणार. मग आमचं गिरणी कामगार नाही झालं तर गिरणी कामगारच होणार आहे मग आमचं. म्हणून आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातून एकही बस जे आहे डेपोतून बाहेर पडणार नाही. आक्रमक पवित्र आहे. खरं तर ज्या पद्धतीनं हा संप चालू आहे, एस टी कर्मचाऱ्यांच्या काय हा पहिलं आंदोलन किंवा पहिलं संप नाही. याच्या आधी संप झाले, याच्याही आंदोलनं झालं. कुठेतरी तोंडाला पानं पुसण्याचाच प्रकार आपण म्हणू शकतो, कारण की हाताला काही लागलं नाही. आजही अनेक एस टी कर्मचाऱ्यांचे पगार जर बघायला गेलं तर हाताच्या बोट्यावर मोजण्या इतक्या संख्या इतक्या आहेत. त्यामुळे आता कशी भूमिका असणार आहे? तुम्ही स्वतः सांगितले की तुम्ही शिवसैनिक आहात, सरकार तुमचं आहे. मी स्वतः शिवसैनिक आहे. सरकारमध्ये आमचे ठाकरे साहेब बसलेले आहेत. त्यांनी एकच मागणी करावं, आमची मागणी त्यांनी ऐकून घ्यावं. शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाहीत, म्हणजे सोडणार नाहीत. मराठी माणसाची सरकार, 100% मराठी माणूस. आता आमच्या पुढं फक्त एकच पर्याय उरला आहे, एक तर आम्हाला राज्य शासनात विलीनीकरण करा, नाहीतर आम्हाला
आम्हाला फाशीवर लटकावर, आणि फाशीवर लटकावर पण मी सरकारला सोपा उपाय सांगतोय. आम्ही हक्क मागवतोय, आमच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा आणि सर्व एसटी कर्मचाऱ्यांना फासावर लटकावा. इथे तरी मग तुम्ही मराठी असल्याची तुम्हाला जाण होईल. आम्ही मराठी म्हणून आम्हाला आता मराठी सांगताना आम्हाला मराठी माणसाची लाज वाटायला लागलेली आहे. म्हणून या सरकारला पण थोडी तरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी आमच्या राज्य शासनात विलीन करून घ्यावे. आक्रमक अशी भूमिका आहे. महिला सुद्धा या एस टी कर्मचारी ज्या आहेत त्या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत. कसं आता पाऊल असणार आहे, कारण का लहान मुलं असतील किंवा घरचे वृद्ध असतील त्यांना सोडून तुम्ही आझाद मैदानमध्ये गेले 7 दिवस बसताय, अनेक अडचणींचा सामना करताय. सरकारचा प्रतिनिधी या आंदोलनाकडे फिरकत नाही आहे. मला शासनाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही आज पुण्यावरून इथे आलेलो आहे, बाहेरगावावरून प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही इथे आलेलो आहे. तर आम्हाला 7वा वेतन आयोग नाही पाहिजे, काहीच नको. आम्हाला एकच आमची मागणी आहे की आम्हाला फक्त शासनात विलिनीकरण सरकारने सामावून घ्यावे. फक्त महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला कोणताही म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी मागण्या मान्य करण्यासाठी प्रत्येक वेळेस संप करावा लागतो. त्याच्यामध्ये आमचंच नाही तोटा होता, आमचं एस टी कर्मचाऱ्याचंच खर्चीकरण होत नाही, तर जनतेचं सुद्धा त्याच्यामध्ये प्रचंड हाल होतात. तर सरकारला एवढीच मागणी आहे की त्यांनी आमचं शासनात विलिनीकरण करण्यात यावं. तुम्ही कोणत्या ठिकाणी आलेला आहात आणि ज्या पद्धतीनं परिवहन मंत्री स्टेटमेंट करतायत किंवा ज्या पद्धतीनं परिवहन मंत्री वक्तव्य करतात, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरती तुमच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास नाहीये? नाही, आमचा विश्वास नाहीच आहे. आणि आम्हाला जी कृती समिती जी त्यांनी नेमली ते सुद्धा आम्हाला ती पण मान्य नाही आहे. जे काय होणार, जे आज आमचं जे नेतृत्व करतायत ते लोकांमध्ये आणि आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये जे आहे, आम्ही कर्मचारी त्यांना मिळूनच हा निर्णय घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि जोपर्यंत ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत कोणताही कर्मचारी आमचा कुठल्याच कामावर जाणार नाही, आमची गाडीसुद्धा बाहेर निघणार नाही आहे. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही ठाम असणार आहोत, आझाद मैदान सोडणार नाही. आणि त्याचबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरती आमचा विश्वास नाही असं या कर्मचाऱ्यांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.